सुखो बुद्धानुत्पादो सुखो सद्धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो. खूप मोठे म्हणा साधू साधू साधू. आता असेच प्रिंट ऑफ सायलेंट राहा, कोणीच एक शब्द बोल नका. आज खूप मोठ्या श्रद्धायुक्त चित्ताने महामानव, प्रज्ञासूर्य, क्रांतीसूर्य, भारतरत्न या जगातल्या जेवढ्याही उपाध्या दिल्यात तेवढ्या कमी पडतात असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी खास त्यांच्या पुण्य पारमितांना वृत्ती मिळावी, ते भविष्यामध्ये मैत्र बुद्ध असावे या मोठ्या श्रद्धेनं हा सगळा आटापिटा करण्यात आलेला आहे. साधी गोष्ट नाही. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10वी मध्ये पास झाल्याबरोबर येडुस्कर गुरुजींनी त्यांना भगवान बुद्धाचं चरित्र ग्रंथ पुस्तक भेट दिलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये बुद्ध होण्यासाठी काय काय करावं लागतं, काय केलं म्हणजे बुद्ध होता येतं, हे बाबासाहेबांनी एक एक ओळ आपल्या स्वतःच्या हृदयावर लिहून घेतली. तुम्ही कितीतरी पुस्तकं वाचलेत पण एकही ओळ तुम्ही हृदयावर आतापर्यंत लिहिली नाही की मला अमक टमक बनायचं, मी हे बनण्यासाठी वाटेल तेवढा त्याग करेल, असा आदर्श आणखी आपण काही घेतला नाही. ओझरते ग्रंथ वाचणं आणि ग्रंथाचा ढीग घरामध्ये करून ठेवणं बऱ्याच लोकांनी पुस्तकं विकत घेतलेली आहेत. परंतु या जगामध्ये एकमेव उदाहरण आहे की बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर जे पुस्तक वाचायचे तर त्याची ओळ आणि ओळ बाबासाहेबांच्या हृदयावर लिहिली जात होती. म्हणून 10वीच्या कोऱ्या करकरीत मनावर, 10वीचं मन हे कोरं करकरीत असतं. आप हिंदी भाषा आप समझ नहीं पाएंगे लेकिन मैं समझाऊंगा आपको. बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने जब वो स्टूडेंट थे 10वीं क्लास के, तब उन्हें टीचर ने एक छोटा सा बुद्ध जीवनी का किताब दिया था. उस किताब में उन्होंने पढ़ा, क्या पढ़ा कि ये जो जन्म है मनुष्यत्व का बहुत दुर्लभ है. बहुत मतलब न जाने कितने युगों के बाद जन्म मिलेगा आदमी का. तो बहुत दुर्लभ जीवन का कुछ चीज होना चाहिए. तो इसी जन्म में कम से कम बोधिसत्व तो मैं बनने जाऊंगा ही, ऐसा दृढ़ संकल्प बाबा साहब ने 10वीं क्लास में होते हुए लिया. कुछ आसान बात नहीं थी. हमारे माता पिता क्या बताते हैं, क्या बनेगा, इंजीनियर बनेगा, क्या बनेगा, डॉक्टर बनेगा, क्या बनेगा, बस इतना भी चलता है. पर मैं कुछ और अलग टाइप का आदमी बनूंगा कि जो मेरे तरफ सब समाज देख पाएगा, ऐसा कुछ कोई सोचता नहीं. बौद्ध भिक्षु के लिए भी ये बात बहुत गहरी है. हमें भी बहुत हमारे खुद के लिए कुछ क्रांति करनी है. पहले हम बाबा साहब समझ लेंगे. बाबा साहब को समझ लेना
इसका मतलब है कि बाबा साहब जिस पद पे चले हैं उस पद पे चलने के लिए हमें दृढ़ संकल्प करना है। बोधिसत्व की पारमिताएं पूरी करने के लिए बाबा साहब ने क्या क्या किया, कितने लोग जानते हैं? बाबा साहब ने हमारे लिए ये दिया, बाबा साहब ने हमारे लिए वो दिया, और हमने लेते रहे, खाते रहे, सोते रहे। हमने बाबा साहब का आदर्श क्या लिया? बाबा साहब ने जो कुछ किया, जापान के भंते जी, वेलकम टू यू ऑन द स्टेज, वेलकम हियर। तो ध्यान से सुनेंगे, बाबा साहब ने हमारे सबके लिए क्यों किया ये? क्या जरूरत थी? तुम्हारा कुछ उपकार है क्या बाबा साहब के ऊपर? किसी जन्म में तुम्हारे कुछ बाबा साहब के ऊपर उपकार थे कि वो खुद को भूखे रखते हुए और तुम्हारे कल्याण के लिए रात दिन जागते हुए काम करते रहेंगे? बाबा साहब ने अपनी पुण्य पारमिताओं के लिए एक मिनट, कमिंग। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी तुमचं नातं जगातील सगळ्या देशातील लोकांशी जुळवून देईल। त्या पद्धतीने बाबासाहेब रंगूनला गेलेत, ब्रह्मदेशात गेले, श्रीलंकेमध्ये गेलेत आणि विविध देशाच्या लोकांशी संपर्क साधून भारतातील बौद्ध धर्म कसा उद्धारित करता येईल यावर चर्चा केली। बाबासाहेबांच्या ह्या चर्चेचे एक उदाहरण आहे की हे जापान वरून तुम्हा सगळ्यांना भेटायला आले, टाळ्या वाजवा। बाबासाहेबांची तुम्ही धम्मक्रांती कुठपर्यंत नेली? बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही कितपर्यंत फॉलो करतायत हे रिपोर्टिंग करायला आले। सांगा आता तुम्ही काय काय केलं बाबासाहेबांसाठी? बाबासाहेबांचा पक्ष निवडून येण्यासाठी इमानदारी मतदान तरी केलं काय? कुठे आहे तुमचा महाराष्ट्रामध्ये कुठं कोणता नेता निवडून आणला तुम्ही? हे सांगणार आहेत की बाबासाहेबाला सगळे लोक गद्दार झालेले आहेत। हे सांगणार आहे जपानमध्ये जाऊन की बाबासाहेबांनंतर बाबासाहेबांच्या पोराला कोणीच मानत नाही। हे सांगणार आहे जपानमध्ये जाऊन की भारतातले महाराष्ट्रातले लोक 500 रुपयाला मतं विकतात, त्या बाबासाहेबांनी अनंत प्रयत्न करून घटनेमध्ये तरतूद केली, हक्क दिले मतदानाचे, ते बावळेट लोक 500 रुपयाला मतं विकतात। हे सांगते, मी नाही सांगत। हे अभ्यास करू लागले की महाराष्ट्रातले लोक 500 रुपये, 1000 रुपये एखाद्या दारूच्या बाटलीसाठी आपलं मत विकतात। ज्या बाबासाहेबांनी रात्रंदिवस कठोर परिश्रम करून यांना हक्क दिले, यांना हक्काची जाण नाही, हे सगळे इंडियन बावळट बुद्धिस्ट आहेत। काय म्हणतील? पागल बुद्धिस्ट आहेत, मूर्ख बुद्धिस्ट आहेत, हे सांगते त्यांच्या भाषेत। वाजवा टाळ्या तुमच्यासाठी, पागल लोक हो। त्यांनी पाहिलं की महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरचं सीट कुठे आलं का? मेले का सगळे भारतातले बौद्धिस्ट लोक? कोणी जिवंत नाही का? एकट्या आंबेडकरला खांद्यावर घेण्यासाठी, एकट्या आंबेडकरचा विजय करण्यासाठी एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या लोक मेलेत काय? हा प्रश्न त्यांचा आहे। काय उत्तर आहे तुमच्याकडे? आणि म्हणून तुमचा अंधाराकडे रस्ता चाललेला आहे। तुम्ही अंधाराकडून अंधाराकडे चाललेला आहे। नवे बाबासाहेबांनी तुम्हाला प्रकाशाकडे आणले होतं आणि बाबासाहेबांच्या प्रकाशाकडून तुम्ही अंधाराकडे चाललेला आहे। पैशासाठी, मानसन्मानासाठी, अरे तू तुमच्या जिंदगीवर की एवढ्या मोठ्या महामानवानी बोधिसत्वानी तुम्हाला ही जिंदगी दिली आणि तुम्ही शुल्लक काढण्यासाठी मत विकता। काय तुमच्या
जिंदगीची कदर काय आहे? काही लोक पाहिले मी श्रीमंत लोक, एका माणसाला विचारलं, त्यांच्या जपानीज माणसाला विचारलं, हाऊ मेनी प्राइस दिस डॉग? त्याने कुत्रा विकत आणला होता. तो म्हणले ओनली $100. म्हटलं का? एका डॉगची किंमत $100. $100 म्हणजे 10,000 इंडियन रुपीज. तर तो जपानचा माणूस एक कुत्रा, साधा कुत्रा 10,000 रुपयाला विकत आणतो. आणि हा भारताचा कार्यकर्ता, नेता, लीडर 500 रुपयामध्ये माणसं विकत घेतो. माणूस काय किंमत आहे त्या माणसाची, त्या कुत्र्याची बरोबरी करा बरं. कुत्रा 10,000 रुपयाला विकत घेतात आणि हा माणूस नावाचा बुद्धिमान प्राण्याला, इथला मनोवादी माणूस, जातीवादी माणूस, तुम्हाला गुलाम बनवणारा माणूस 500 रुपयात विकतो. तुमची किंमत 500 रुपये करतो, 1000 रुपये करतो. किती शोकांतिक आहे. तर यांचा सत्कार झाला पाहिजे मोठा. या चांगले मोठे मोठे कार्यकर्ते हे जपानचे काय रिपोर्ट करतील आता मला सांगता येत नाही, पण ते रिपोर्ट करणार आहे. तुमचे इंडियाचे लोक किती हुशार आहे, किती बुद्धिमान आहे, किती चालाक आहेत, किती हुशार आहे पैसे खायला, हे सगळं ते नोट करणार आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. जपानला मी यांच्या विहारात गेलो होतो. जपानला त्यांनी माझं अतिशय भव्य स्वागत केलं. जपानमध्ये खूप मोठं 100 एकर जमिनीमध्ये त्यांचं मोठं विहार आहे. त्यांच्या विहारामध्ये मोठे मोठी शाळा आहेत, कॉलेज आहेत, हायस्कूल आहेत, विद्यापीठ आहेत, दवाखाने आहेत. अशा सगळ्या गोष्टींनी भरलेलं 100 एकरामध्ये त्यांचं बुद्ध विहार आहे. तर बौद्ध देश, थायलंड असो, श्रीलंका असो, बांगलादेश असो, जपान असो, त्यांच्या विहारामध्ये हे सगळे विधीचे सगळे हॉल्स बांधून ठेवलेले आहेत.